बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत। मी तात्यासाहेब मोरे। आता पाहूया सविस्तर वृत्त। गेल्या 4.5 वर्षांमध्ये केंद्रातील सरकारनं काहीच भरीव कामं केली नाहीत। त्याचाच परिणाम म्हणून भाजपला 3 राज्यांमध्ये सत्ता गमवावी लागली। सर्वसामान्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात मतदान केलंय हे ध्यानात घेणं गरजेचं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत असा फटका बसू नये म्हणून मोदी सरकारनं निर्णयांचा धडाका लावलाय। मात्र हे सर्व चुनावी जुमले आहेत अशी भावना असल्याचं परखड मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं। सवर्णांसाठी दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकण्याची शक्यता नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं। उत्तर प्रदेशसह सर्वच ठिकाणी भाजप विरोधी आघाडी उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। लोकसभेसाठी काँग्रेससह जागा वाटपाचा समझोता झाल्याचं सांगून सर्वच ठिकाणचे उमेदवार निश्चित झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कोल्हापुरातून आमदार हसन मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी ते जिल्ह्याचे संघटक असल्यानं त्यांची स्थानिक पातळीवर आणि राज्यातच गरज आहे असं सांगून आपला त्यांच्या उमेदवारीबाबतचा इरादा स्पष्ट केला। राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार 2 दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर होते। आज सकाळी 7 वाजता कोल्हापुरात खासदार पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला। देशपातळीवर सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा विचार आपण मांडला नव्हता। राज्यस्तरावर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला जावा आणि ज्या राज्यात जो पक्ष अधिक सक्षम आहे त्याच्याशी जागा वाटप व्हावं अशी आपली भूमिका होती। त्यानुसार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली। राज्यातील लोकसभेच्या 48 जागांबाबत बोलणं झालं असून लवकरच त्याबाबत घोषणा होईल। एकत्रित प्रचार करण्यावरही सविस्तर चर्चा झाल्याचं खासदार पवार यांनी सांगितलं। उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला बाजूला ठेवून समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी एकत्र आल्यानं काही बिघाड होईल का असं विचारलं असता तिथलं जागा वाटपही सुरळीत पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। गेल्या 4 वर्षात मोदी सरकारनं काहीच भरीव काम केलं नाही। त्याचाच फटका नुकत्याच झालेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला बसला। सर्वसामान्यांमध्ये असलेली अस्वस्थता मतांद्वारे प्रकट झाली। हे मतदान पंतप्रधान मोदींविरोधात होतं अशी टिप्पणीही त्यांनी केली। लोक अस्वस्थ आहेत आणि तुम्ही बघितलं तर गेले 10 दिवसात किंवा 15 दिवसात एकदम मोदी सरकार हे नवीन निर्णय घ्यायला लागले आणि जे 5 वर्षात निर्णय घेतले नाही ते आत्ताच घ्यायला का निघाले। त्याचं कारण सरळ आहे की त्यांनी 5 वर्षात लोकांना दिलेली आश्वासनं पार पाडली नाही। त्याची जी प्रतिक्रिया मध्य प्रदेश, राजस्थान लोक असं म्हणतात की हे चुनावी जेवढं आहे इलेक्शनच्यासाठी करतात आणि सवर्णांना 10% आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर खासदार पवार यांनी प्रथमच मत व्यक्त केलं। हे नवं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकण्याची शक्यता कमी असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच नवीन आरक्षण लागू झाल्यावर ठराविक वर्गालाच त्याचा लाभ होईल असं खासदार पवार यांनी नमूद केलं। साखर कारखानदारी समोरील अडचणींचा अभ्यास करणं आवश्यक आहे। ऊस दिल्यानंतर लगेचच बिलं मिळावीत ही अपेक्षा योग्य असली तरी व्यवहार्य नसल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं। एका हंगामात तयार झालेली साखर विक्री होण्यासाठी अनेक वेळा 1 ते 2 वर्षांचा कालावधी लागतो। अशा परिस्थितीत कर्ज घेऊन FRP दिला तर आज ना उद्या त्याची परतफेड शेतकऱ्यांच्या ऊस दरातूनच करावी लागेल हे समजून घेणं आवश्यक आहे। खासदार राजू शेट्टी यांच्याकडे काही मार्ग असेल तर त्यांची भेट घेऊन तो जाणून घेणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। साखरेच्या विक्रीतून आलेल्या पैशात मी करणार, साखरेच्या विक्रीचा पैसा तिकडे गेल्याच्या नंतर तेवढी ऊसाची किंमत कमी होणार आणि म्हणून कुठल्याही जगात असं होत नाही की आत्ता माल घ्या लगेच विका आणि 100% पैसे घ्या। पण काही डॉक्टरांच्या सोबतची भूमिका या ठिकाणी घेतली। आम्ही लोक त्यांच्याशी बोलणार आहोत, समजून घेणार। माझ्या वाचनात आलं की राजू शेट्टींचा आग्रह, माझी काही त्याची भेट नाही पण त्यांच्याकडून मी समजून घेणार आहे की तुमचं काय मत आहे आणि हे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ऊसापासून इथेनॉल निर्मितीबाबतची भूमिका सकारात्मक असली तरी ती व्यवहार्य असेल का हे तपासणं आवश्यक असल्याचं पवार यांनी सांगितलं। डॉक्टर DY पाटील यांच्या पक्षप्रवेशाबद्दल बोलताना ते म्हणाले, मार्गदर्शक आणि हितचिंतकांची पक्षांना नेहमी गरज असते। DY दादांसारख्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचं मार्गदर्शन राष्ट्रवादीला उपयुक्त ठरेल। आमदार हसन मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं वक्तव्य केल्याचं निदर्शनास आणून दिल्यावर पवार म्हणाले, आमदार मुश्रीफ हे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आहेत। स्थानिक पातळीवर संघटक म्हणून ते सक्षमपणे कार्यरत आहेत। त्यांच्या कार्याची गरज स्थानिक आणि राज्य पातळीवर आहे असं सांगून
मुश्रीफ यांच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. हसन मुश्रीफ हे संघटक आहे. हा महानगर संस्था हा सबंध जिल्हा राष्ट्रवादीच्या दृष्टीनं मजबूत करण्याची ताकद असलेला असा नेता. त्याचा उपयोग दिल्लीच्या संसदेच्या पेक्षा या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आम्हाला अधिक होईल असं आम्हाला वाटतं. पण मनमोहन सिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत आहेत. त्यांचा निवडणुकीवर परिणाम होईल का असं विचारलं असता सर्वसामान्य व्यक्ती चित्रपट पाहून मतं देत नाहीत असं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं. जीएसटीमध्ये सवलती देणं म्हणजे उपरती आल्याचा प्रकार म्हणावा लागेल. मनमोहन सिंग यांनी अत्यंत विचारपूर्वक जीएसटी लागू करण्याचं ठरवलं होतं. त्याला कडाडून विरोध करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावर आरूढ झाल्यावर मात्र चुकीच्या पद्धतीनं जीएसटी लागू केला आणि त्यामुळं औद्योगिक उत्पन्न घटलं अशी टीका खासदार पवार यांनी केली. यापूर्वी कधीही पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करून त्यांच्या नावावर मतं मागितलेली नाहीत. त्यामुळं सध्या कुणालाही पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केलं नसल्याचं ते म्हणाले. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, अनिल साळोखे, व्ही.बी. पाटील, आर.के. पवार, संगीता खाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.